अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। शारदीय नवरात्री घटस्थापना कशी करायची, शुभ मुहूर्त कोणता आणि साहित्य याविषयी आपण या व्हिडिओतून आज पाहणार आहोत। नवरात्रीला सुरुवात होत आहे। प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते। नवरात्रीचं व्रत करून दुर्गा मातेची पूजा केली जाते। घटस्थापनेला कलशस्थापना म्हटलं जातं। तेव्हा नवरात्रोत्सवासाठी घटस्थापना कशी कराल, तसेच काय आहे शुभ मुहूर्त, हे आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप महत्त्व आहे। शारदीय नवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे। हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे। नवरात्रीच्या 9 दिवसात देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते। यावेळी गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे। शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता 12 ऑक्टोबरला होणार आहे। घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य आपण जाणून घेऊ। नवरात्रीसाठी घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कापड परिधान करा। त्याचप्रमाणे मातीचं लहान मडके, विविध प्रकारची धान्ये, लहान टोपली, माती, कापूर, रांगोळी, वेलची, लवंग, सुपारी, अक्षतासाठी तांदूळ, आंब्याची डहाळी, पैशाची नाणी, लाल ओढणी किंवा चुनरी, पान, सुपारी, शेंदूर, नारळ, फळे, फुले, शृंगारपेटी, फुलांचे हार इत्यादी साहित्य लागते। कशी करायची घटस्थापना ते पाहू आपण। कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात प्रथम माती टाकावी। त्यात 7 प्रकारचे धान्य घालावे आणि वरून थोडी माती घालावी। कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा। या पाण्यात सुपारी, अक्षता आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर 5 विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवावीत। त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा। हा कलश माता दुर्गाच्या पूजेसाठी स्थापित करावा। पूजेनंतर तो 9 दिवस त्यांच्या समोर ठेवावा आणि दिवा लावावा। आता आपण पाहू घटस्थापनेचा मुहूर्त। नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6:15 सुरू होईल आणि तो 7:22 पर्यंत असणार आहे। घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी 11:46 तर दुपारी 12:33 पर्यंत आहे। दसऱ्याचा मुहूर्त कधी आहे ते पाहू। शनिवारी 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे। या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2:22 पासून ते 3:09 पर्यंत आहे। हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो।